God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Lord. So wonderful. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा. Today we look to the Word of God. आज देवाच्या वचनाकडे जाऊयात. Embalmed or alive? संस्कारात जतन की आत्म्यात जिवंत. Embalmed or alive? किंवा मृतदेहाप्रमाणे फक्त जतन करून ठेवलेले, मसाला लावून, का आत्म्यात जिवंत? Religion preserves धर्म राखून मुरवून ठेवतो and relationship breathes. नातं श्वास फुंकत. Amen. आमेन. And that is the difference between knowing God and not knowing God. देवाला जाणणं आणि देवाला न जाणणं यातला हा फरक आहे. Amen. आमेन. And so before I begin this message, हा उपदेश मी सुरू करण्या अगोदर let me begin with gratitude, मला ऋण मानून सुरुवात करू देत. because today I stand here not only as a bishop कारण आज मी इथे उभा आहे केवळ एक बिशप म्हणून नाही, but as a husband पण एक पती म्हणून उभा आहे who has completed 40 years of marriage. ज्याने लग्नाची 40 वर्ष पूर्ण केलेली आहेत. Amen. आमेन. ज्याने लग्नाची यशस्वी 40 वर्ष पूर्ण केलेली आहे. आय ऍड इन दॅट. And I do not stand alone. आणि मी एकटा उभा राहत नाही, I stand with my wife, माझ्या बायको सोबत मी उभा आहे, who for many years has been my Marathi translator across Maharashtra. जी अनेक वर्ष मराठीतून माझ्यासाठी महाराष्ट्रात अनुवाद करणारी झालेली आहे. And many say she is the best. आणि अनेक जण असं म्हणतात की म्हणे त्या चांगलं भाषांतर करतात. And I agree, आणि माझं यावर सहमत आहे. not only because I am a husband, मी तिचा नवरा किंवा तिचा पती आहे म्हणून मी त्याच्यावर सहमत करतो असं फॅमिली युनियन आणि बोट नाहीये हा. but because I have seen her carry the burden of words with grace and strength. पण मी पाहिलंय की तिनं शब्दांचं ओझं कृपेनं आणि शक्तीनं वागवलेलं आहे. Amen. आमेन. We just don't preach together. आणि आम्ही फक्त एकत्र उपदेश करतो एवढंच नाही, We stand together. आम्ही एकत्र उभे आहोत. We live together. आम्ही एकत्र राहतो. We work together. आम्ही एकत्र काम करतो. We serve together. आम्ही सेवाही एकत्र करतो. Amen. आमेन. Because Bible says that two shall become one flesh. कारण की बायबल म्हणतं की दोघे जण एक देह होतील. And this means याचा अर्थ असा, marriage is not just living under one roof, विवाह म्हणजे केवळ एका घराखाली राहणं नव्हे, but it is also walking in one direction, पण एका दिशेनं चालणं. आमेन. having one vision, एक दृष्टांत बाळगणं, having one dream, एक स्वप्न बाळगणं and fulfilling it together. आणि ते एकत्र पूर्ण करणं. Amen. आमेन. Living in the purpose of God. देवाच्या संकल्पात जगणं. Amen. आमेन. That is what marriage is called. त्याला विवाह म्हणतात. And for 40 years, 40 वर्ष, we have 40 stood years. on platforms. आणि 40 वर्ष आम्ही मंचावर उभे आहोत. We have traveled through villages. गावोगावी खेड्यापाड्यातही गेलो, We traveled through cities. नगरांमध्ये शहरांमध्ये गेलो. We faced pressures of ministry सेवेमध्ये येणारे प्रेशर, दबाव असतात सेवेत येणारे, एकत्र सहन केले and still stayed united. आणि तरीही एकत्रच राहिलो. Amen. आमेन. And so that is not religion. त्याला धर्म म्हणत नाहीत बेटा. Religion cannot keep you together. धर्म तुम्हाला एकत्र ठेवू शकत नाही. This is divine relationship हे दैवी नातं आहे. ओ हालेलुया. दैवी नातं आहे, where you breathe the Holy Spirit, जिथे पवित्र आत्मा तुम्ही फुंकता, where the Holy Spirit keeps the marriage alive. जिथे पवित्र आत्मा त्या विवाहाला जिवंत ठेवतो. Amen. आमेन. Just picture a preacher speaking passionately. आणि केवळ तुम्ही चित्र रंगवा की एक उपदेशक आहे, प्रीचर आहे, आवेशाने तो प्रीचिंग करत आहे, And beside him stands the translator, त्याच्या शेजारी एक अनुवादक उभा किंवा उभी आहे, carrying the same fire into another language. आणि त्याच आवेशाने त्याच आगीनं दुसऱ्या भाषेमध्ये अनुवाद करत ती किंवा तो बोलतायत. And doing it for 40 years. आणि गेली 40 वर्ष करतायत. Amen. देवाला धन्यवाद. Praise God. Amen. I say it for the glory of God. Sorry, Pastor, I'm saying it during the message. DJ Dinakar and uncle used to always tell both of us and him, your powerhouse is standing right next to you. Yes. DJ uncle मला प्रोत्साहन द्यायला असं बोलायचे. You know, a duet तुम्हाला माहितीये दोघे जण
It only works when both singers breathe in the same breath. एखादं डुएट गाणं तेव्हाच यशस्वी रीतीनं बाहेर पडतं जेव्हा ते दोघेही गायक एका श्वासात गात असतात. There has to be a same rhythm. आणि रिदम पण तोच पाहिजे, आवाजाची पोत पण तीच पाहिजे. एक ओरडतोय दुसरा सौम्यतेनं गातोय असं नाही. See? And so unity in marriage becomes power in ministry. तर विवाहातलं ऐक्य सेवेतलं सामर्थ्य बनतं. And so when husband and wife they stand together, तर म्हणून पती पत्नी किंवा नवरा बायको जेव्हा एकत्र उभे राहतात the message carries double authority. उपदेशामध्ये दुप्पट अधिकार येतो. Because one can chase 1,000, two can chase 10,000. कारण 1,000ला पळवतो तर 2 10,000ला पळवतात. आमेन. But both must agree to walk together. पण प्रथम तर दोघांचं सहमत झालं पाहिजे एकत्र चालायला. How can you walk together unless you agree, says कारण the वचन Bible. म्हणतं बायबलमध्ये लिहिलंय की तुम्ही एकत्र चालणार कसे जर तुमचं सहमतच होत नाहीये. So after 40 years, तर 40 वर्षांनंतर my wife does not just translate my sermons, माझी बायको आता फक्त माझ्या उपदेशांचं भाषांतर करते एवढंच राहिलेलं नाही. she sometimes even translates my expressions. आणि कधी कधी ती माझे हावभाव सुद्धा भाषांतर करून पोचवते. Even before I finish them, आणि मी ते पूर्णही करण्या अगोदर ती ते करून टाकते. and she adds a little bit spice also to it, आणि त्यामध्ये थोडासा शिल्पा म्हणते तसा खरोखरच तडका लावते. because I am the substance, she is the spice. कारण की मी ते वजनदार बाब आहे आणि ती माझ्यात टाकलेला मसाला आहे Praise God. जी चव आणते. So 40 years is not maintained by just titles. तर 40 वर्ष केवळ ही शीर्षक जी मिळाली की पास्टर, फाउंडर पास्टर, सिनियर पास्टर, बिशप वगैरे तेवढ्या नावांवरती ही यात्रा झालेली नाही. It is sustained by tenderness. एक सौम्यता, एक मृदुता त्या विवाहातली आम्हाला एकत्र ठेवून आहे. Otherwise ministry can become a religion. नाहीतर सेवा ही धर्मात बदलायची. If a ministry becomes a religion, आणि सेवा जर धर्म झाली the church will not have life. तर चर्च मध्ये जीवन असणार नाही. If it is only performance, जर फक्त सादरीकरण आणि परफॉर्मन्सच असेल then there won't be any life flowing. तर तिथे जीवन वाहणार नाही. Amen. तिथे जीवन वाहूच शकत नाही. And sometimes कधी कधी marriage also becomes a religion. विवाह सुद्धा एक धर्मच बनतो. You are religiously tied to another person, तुम्ही धार्मिकपणे त्या दुसऱ्या व्यक्तीशी बांधलेले असता but there is no life, पण त्यात जीवन दिसून येत नाही. कधी there is कधी no joy, कधी कधी त्या विवाहांमध्ये आनंद दिसून येत there नाही, is no peace. शांती दिसून येत नाही. You stay in one roof but in two different corners. तुम्ही एका छपराखाली राहता पण 2 वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये राहता. You stay together because of the fear of the society. समाजाच्या भीतीपायी एकत्र राहता. And sometimes you stay together because you don't want to lose certain things. आणि कधी कधी काही गोष्टी तुम्हाला गमवायच्या नसतात म्हणून तुम्ही कसं बसा आता एकत्र राहता कारण नावामागे बरंच काही येतं. But पण when you have life, जेव्हा जीवन त्या विवाहात वाहतं the unity is sustained. ती एकी टिकते, त्याला पाठिंबा मिळतो. Amen. Amen. Then it is no more duty, आणि मग फक्त कर्तव्य राहत नाही because relationships keep both alive. कारण की ते नातं दोन्हीला जिवंत ठेवतं. Amen. आमेन. There were seasons of travel, प्रवासात काही असे ऋतू आले, seasons of pressure, काही दबाव आला, प्रेशर आले, seasons of even misunderstandings, काही असेही ऋतू आले की जेव्हा गैरसमजुती झाल्या, and even seasons of laughter. आणि काही असेही ऋतू होते की ज्यात आम्ही मनसोक्तपणे खळखळ हसलो. And yet I can say तरी मी म्हणू शकतो it is the covenant करार, that held us together all these 40 years. त्या कराराने 40 वर्ष आम्हाला एकत्र धरून ठेवलंय आणि तो रक्ताचा करार आहे. Amen. आमेन. Like Nehemiah said in 8:10, जसं नेहमाया म्हणाला 8वा अध्याय आणि 10वं वचन, the joy of the Lord is our strength. प्रभूचा आनंद माझी ताकद, आमची ताकद आहे. Amen. आमेन. This means joy sustains what discipline alone cannot. याचा अर्थ शिस्तीनं जे केवळ उभं राहत नाही त्याला आनंद पाठिंबा देतो. डिसिप्लिन पाहिजे पण फक्त शिस्तीने ते विवाह बंधन उभं राहत नाही तर त्यात आनंद लागतो. Amen. At year 1, पहिल्या वर्षी we were only learning how to speak to each other. आम्ही फक्त हे शिकत होतो. लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी एकमेकांशी बोलायचं कसं हेच आम्ही शिकत होतो. At year 40,
40व्या वर्षी आज We sometimes communicate with just one look. कधी कधी आम्ही केवळ नजरेनी बोलतो. नजर ही काफी है, अभी बोलना नहीं पड़ता है. मेरी नजर से उनको समझता है इसको चाहिए क्या, उनकी नजर से मुझे समझता है इनको चाहिए क्या. You don't have to have much discussion or arguments. आणि फारसं बोलावं लागत नाही, चर्चा कराव्या लागत नाही, वाद करावे लागत नाही. You just understand one another एकमेकांना समजून घेतो and accept one another. आणि एकमेकांना स्वीकारतो. Amen. 40 वर्षांनंतर आज At the wedding of Cana, काना गावातल्या लग्नात the master said, गुरुदेव बोलले, "You have saved the best wine until now." आतापर्यंत तुम्ही चांगला द्राक्षारस राखून ठेवला. This means म्हणजे what comes later पश्चात जे येतं, can be much richer than what came first. सुरुवातीला जे असतं त्याच्यापेक्षाही जे नंतर पश्चात येतं ते फार धनसंपत्तीवान असू शकतं. Amen. आमेन. The latter wine is always deeper because it has matured and survived many seasons. पश्चातचा द्राक्षारस फार चवदार आणि फार टिकणारा बनतो, कारण अनेक ऋतूंमध्ये जाऊन तो मुरलेला द्राक्षारस आहे. Amen. आमेन. असं तो मालक म्हणला, गुरुदेव नाही, मास्टर, तो मालक तिथला म्हटला. That's why people love to hear म्हणून लोकांना आवडतं love to hear people who have crossed 40 years and near about. आणि म्हणून लोकांना 40च्या पुढच्या लोकांचं ऐकायला आवडतं. Amen. लोकांना म्हणून नवशिक्यांचं एवढं ऐकायला आवडत नाही, बिकॉज आफ्टर ऑल दे आर नवशिके. पण जे 40च्या पुढे गेलेले आहेत, हे मुरा हुआ बंदा आहे, त्याचं ऐकायला लोकांना आवडतं. After 40 years, 40 वर्षांनंतर it's not louder, आता आवाज जोरात करावा लागत नाही, it is stronger. आता आवाज बलवान आहे. Amen. आता ओरडावं लागत नाही, आता हळू बोललो तरी त्यात वजन आहे. Early love is just excitement. सुरुवातीचं प्रेम म्हणजे नुसता आवेश असतो, एक्साइटमेंट असते. Mature love is endurance. समंजस प्रेम म्हणजे टिकाऊपणा. Amen. Amen. Early love is passion. सुरुवातीचं प्रेम आवेश असतो. Mature love is partnership. समंजस प्रेम म्हणजे भागीदारी आहे. टिल डेथ डू अस पार्ट. Amen. A tree that has grown for 40 years जे झाड 40 वर्ष वाढलंय does not easily sway in the wind ते असं सहजासहजी वादळात हलत नाही, because it has seen many storms. कारण त्या झाडाने अनेक वादळं अशी पाहिलेली आहेत. And above all, आणि सर्वात जास्त time never weakens covenant relationship. वेळ आणि काळ कधीही रक्ताच्या कराराच्या नात्याला कमजोर करत नाही. Amen. 1986 साली देवाने मला त्यांच्याकडे यासाठी पाठवली होती की तारण हाक मारतंय, Amen. It will never weaken the covenant. आणि त्यातनं करार कधी कमजोर होत नाही. In fact, it will refine the covenant. उलट पक्षी करार अजून शुद्ध, निखळ, पवित्र होत जातो. After 40 years, 40 वर्षांनंतर आज we no more argue आम्ही वादिवाद म्हणजे वाद घालतच नाही. about who is right and who is wrong. कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे, नाही पण असं कसं, मीच कशी नेहमी चुकीची. नो आर्ग्युमेंट, वाद नाही. We just discuss who remembers correctly. आम्ही चर्चा करतो फक्त की कुणाला नीट आठवणीत राहिलंय, बास झालं. Amen. आमेन. चर्चा, वादिवाद नसतो आमचा. I mean, you don't need to give an explanation. काय स्पष्टीकरण द्यायची गरज You don't नाहीये need to justify. आणि काही न्यायीकरण करायची पण गरज नाहीये. लेकिन मैं ऐसा था, इसके लिए मैंने ऐसा बोला, फिर आप And you don't need to justify before anyone. मला कुणासमोर काही न्यायीकरण करायची, स्पष्टीकरण करायची गरजच नाही. The proof is before you. पुरावा तुमच्या समोर आहे. Amen. आमेन. And so now from our home to the house of God, आता आमच्या घरून देवाच्या घरी, because the same difference exists even spiritually. कारण तोच फरक आध्यात्मिक जगतात सुद्धा असतो. I'm talking to you about the difference between religion and spirituality, religion and relationship. आध्यात्मिक धर्म आणि नातं यांच्यातला फरक मी तुम्हाला सांगतोय. Don't bring religion at home, bring relationship at home. घरात धर्म आणू नको, घरात नातं आण. भले तो ख्रिश्चन धर्म असेल, घरात धर्म आणायची गरज नाही, घरात नातं आण. Amen. Because religion can preserve the structure, the house, कारण की धर्म त्या घराला टिकवेल, but relationship will breathe life and make it a home. नातं त्या घरामध्ये श्वास घालून त्या घराला जिवंत ठेवेल. I don't want a house, I want a home. मला घर नकोय, मला घरकुल हवंय बांधलेलं. A home filled with joy, peace, happiness. असं घरकुल की जे आनंदानं, जे खुशीनं, शांतीनं भरलेलं आहे.
And that's why God is speaking to some. म्हणून देव आज काही लोकांशी बोलतोय. In Revelation 3 verse 2, प्रगटीकरणाचा 3रा अध्याय आणि त्यातलं 2रं वचन. wake up, जागे व्हा, strengthen what remains and is about to die. जागृत हो आणि ज्या उरलेल्या गोष्टी मरायला टेकलेल्या आहेत त्यांना स्थिराव. See? जागा हो आणि ज्या आता उरलेल्या गोष्टी आता मरायच्या बेतात आहेत त्यांना तरी स्थिर स्थावर कर. So let us have a relationship at home. तर घरी एक नातं बांधा. See eye to eye. डोळ्यात डोळे घालून बघायला शिका घरच्या मेंबर्स कडे, घरच्या सदस्यांकडे. Your phone is making that home a religion. तुला माहितीये तुझा फोन तुझ्या घराला धर्म करतोय, कारण बोलतानाही तुम्ही फोन मध्ये बघताय आणि त्या घरच्या माणसाच्या डोळ्यात डोळा घालत नाही. This means something can look alive, याचा अर्थ काहीतरी जिवंत दिसेल but it is actually dead inside. पण ते आतून मेलेलं आहे. ते दिसतंय जिवंत पण वो अंदर से कपका मर गया. If it's not dead, at least it has become weak. आणि मेलेलं नसेल तर कमजोर तर नक्कीच झालेलं आहे. And so Jesus spoke to a church with reputation, तर येशू ख्रिस्त अशा चर्चशी बोलले ज्या चर्चची एक ख्याती आहे, but it lacked reality. प्रसिद्धी होती त्या चर्चची एक ख्याती होती, पण वास्तविकता त्या चर्चमध्ये कमी पडली. My God is not impressed by titles माझा देव शीर्षकांवर प्रभावी होत नाही, or traditions किंवा माझा देव परंपरांवरती फिदा होत नाही, or good systems. किंवा चांगली सिस्टम आहे या लोकांची सिस्टम किती चांगली त्याच्यावर देव फिदा होत नाही. He looks for breath, He looks for life. देव श्वास शोधतो, देव जीवन शोधतो. अक्षर ठार मारतं, आत्माच जीवन देतो. Imagine a hospital monitor showing a weak pulse. कल्पना करा की एखाद्या हॉस्पिटलमध्ये मॉनिटर दाखवत आहे की एखाद्याची नाडी अशक्त आहे, ती दिसते, While everyone is insisting that the patient is fine. आणि बाकीचे सगळे मात्र म्हणतात नाही पेशंट अच्छा है, पेशंट अच्छा, कुछ नहीं हो गया, कुछ नहीं हो गया. Monitor shows it all. क्या कुछ नहीं हो गया? मॉनिटर दिखा रहा है See? बंदा मरने वाला है. Like a phone may look very new on the outside, जसं फोन बाहेर न दिसायला नवीन दिसेल, but if the battery is dead, त्याची जर बॅटरी मेली it cannot function. तर तो नवीन फोन पण चालत नाही. It has to be charged. त्याला चार्जिंग तर करावंच लागतं. And so today, आज as me and my wife, we celebrate 40 years of relationship, मी आणि माझी पत्नी 40 वर्षाचं नातं साजरं करतोय. and many of you may be celebrating some years of relationship. आणि तुमच्यातले काही जण किंवा काही जोडपी काही वर्षांचं नातं साजरं करत असतील. Let us ask ourselves चला ना स्वतःला एक प्रश्न विचारू, whether we are preserving form आपण एक केवळ स्वरूप की हमारे में करते हैं म्हणून चाललंय, or are we carrying the breath, का श्वास आहे तो श्वास घेऊन फिरतोय, the breath of life? जीवनी श्वास घेऊन फिरतोय. Are we embalmed or are we alive? केवळ आपल्या मृतदेहाला मसाला भरलाय का खरोखर जिवंत आहोत. See, I'm not going to preach a message today, a special message. आज मी एखादा खास असा विषय घेऊन उपदेश करणार नाही. I'm going to breathe through the message, मी उपदेशातनं श्वास फुंकणार आहे that you may also have life. की तुम्हालाही जीवन मिळावं. See, ग्लोरी जोसेफ ग्लोरी. otherwise preaching can become a performance. नाही तो उपदेश सुद्धा परफॉर्मन्स किंवा सादरीकरणात बदलू शकतो. But breathing is life. श्वास फुंकणं जीवन आहे. Amen. आमेन. A sermon can be delivered, एखादा उपदेश दिला जाऊ शकतो, डिलिव्हर केला जाऊ शकतो. but breath will give life. श्वासच जीवन देतो. Only breath will give life. केवळ श्वास जीवन देतो. Amen. आमेन. Religion delivers speeches, धर्म बोलणं भाषण देतं, but relationship, नातं it releases the spirit of life. जीवनी आत्मा मोकळ करतं ते नातं. And today I want to release the spirit of life आणि आज मला तो जीवनी आत्मा मोकळा करायचा आहे. even into dying marriages, अगदी मरणाऱ्या विवाहांमध्ये सुद्धा, even into weakened marriages. कमजोर पडलेल्या विवाहांमध्ये सुद्धा मला आज जीवनी आत्मा फुंकायचा आहे. The religion should not only brought out from our spiritual life, आपल्या आध्यात्मिक जीवनातनं फक्त धर्म बाहेर येता कामा नये, but we need to remove religion even from the marriage relationship. आपल्याला फक्त आध्यात्मिक जीवनातनं हा धर्म बाहेर काढायचा नाहीये, तिथनं तर बाहेरच काढायचा आहे, पण आपल्या विवाहातनं सुद्धा धर्म बाहेर काढा. इट्स नथिंग टू डू विथ धर्म, इट्स ऑल अबाउट लाईफ. Are you getting me, people? कळतंय? There should be joy, there should be peace, there अरे should be happiness. त्या नात्यात आनंद असावा, त्या नात्यात खुशी असावी, शांती असावी, आपुलकी असावी, प्रेम असावं, लागणूक असावी, भावना असाव्यात, जीवन नसावं. Amen. आमेन. When God created man, देवाने जेव्हा माणसाला निर्माण केलं, God did not give him a big lecture. देवाने त्याला मोठं लेक्चर दिलं नाही.
He just breathed in his nostrils and gave him the gift of life. देवाने केवळ त्याच्या नाकपुड्यांमध्ये जीवनी श्वास फुंकला आणि त्याला जीवनाचं वरदान दिलं. Secondly, 2, he did not give a big lecture on how to live. देवाने त्याला लेक्चर दिलं नाहीये की कसं जगायचं ते सांगतो. आ बैठ अभी सुनाता हूं तुझे एक लेक्चर देता हूं. God said, just partake of the tree of life, देव म्हणाला फक्त जीवनी झाडातनं खा and that life will flow into your marriage. आणि ते जीवन तुझ्या विवाहात वाहत राहील. जीवनी झाडातनं खा. आमेन. Life itself began with breath. आणि श्वासापासूनच जीवन सुरू झालं. Life did not begin with information. जीवनाचा प्रारंभ इन्फॉर्मेशन आणि माहिती न झालेला नाही. And my Jesus also warned आणि माझ्या येशूंनी पण सूचना आधीच दिली होती. that something can appear alive and still be dying inside us. काहीतरी दिसायला जिवंत दिसेल पण आतमधून ते मेलेलं असू शकतं. God is not impressed by a reputation. देवाला आपली प्रसिद्धी आणि ख्याती बघून काही प्रभाव पडत नाही की अच्छा बिशप आहेत, अख्ख्या महाराष्ट्राचे डायरेक्टर आहेत. देवाला काही फरक पडत नाही. काय He is concerned about the reality. देवाला वास्तविकता पाहिजे की वास्तविकतेत काय चाललंय, ते चाललंय काय. We are talking about something deeper than just church attendance. आपण ना केवळ मी आज चर्चला हजेरी लावली, मैं आया था ना, मैं आया था, देखा नहीं मैं आया था, त्याच्यापेक्षाही जास्त काहीतरी बोलतोय मी. We are talking about life versus death. जीवन वर्सेस मरण बोलतोय मी. Bible says many are alive but they are walking dead. बायबल म्हणतं अनेक जण जिवंत आहेत पण मेलेले चालतायत. There are places where everything is very well organized. अशा काही जागा असतात ज्या जागांमध्ये सगळं अप टू डेट ऑर्गनाइज्ड असतं But the spirit is missing. पण आत्मा नसतो. देन व्हॉट टू डू, करायचं काय. Structure and tradition स्ट्रक्चर आणि परंपरा can rob something very precious. काहीतरी मौल्यवान चोरून नेऊ शकतात. Amen. Amen. The songs may be correct. ती गीतं अगदी अचूक असतील, The seating arrangements may be correct. बसायची सगळी सोय अगदी अचूक असेल, The order may be correct. शिस्त अगदी शिस्तबद्ध असेल, Even the announcements may be precise. सगळ्या सूचना सुद्धा काटेकोरपणे दिलेल्या असतील But the fire is gone. पण आग नसेल. तर मग करायचं काय त्या सगळ्याचं. मी म्हणते ह्याच्यात थोडं प्लस मायनस चालतंय पण आग जळती ठेवा. See, the room is full, खोली भरली आहे yet the atmosphere feels empty. तरी वातावरणात असं वाटतं की रिकामेपण आहे, रिकामेपण आहे. And it feels as though you're walking through a museum. आणि असं वाटायला लागतं चर्चला जाऊनही की एखाद्या संग्रहालयात चालतोय का आपण, म्युझियमला आलोय. An Egyptian mummified museum. आणि एखादं मिस्री मम्मीफाईड म्युझियम आहे का हे. मसाला लावलेले मृतदेह सगळीकडे दिसत आहेत. God wants a house of living presence. देवाला जिवंत सहवासाचं घर हवंय. God wants a house with a living presence even in the family. देवाला फॅमिलीमध्ये घरात सुद्धा जिवंत सहवासाचं घर हवंय. Many remove religion out of the church but bring back religion at home. अनेक जण चर्च मधनं धर्म बाहेर काढतात आणि स्वतःच्या घरात घेऊन येतात. They don't want the structure in the church but they want structure at home. त्यांना चर्च मध्ये काही स्ट्रक्चर नको, घरात पाहिजे. If you want life in the church, you should also desire to have life at home. तुला चर्च मध्ये जीवन हवंय ना, तर तुझ्या घरात पण तुला जीवन असायला पाहिजे आहे की मला ते जीवन, चर्च मधलं जीवन माझ्या घरात सुद्धा हवंय. If you want the breath of the Holy Spirit in the church, you should also desire to have a breath in the home too. पवित्र आत्म्याचा श्वास तुला चर्च मध्ये जर हवा हवासा वाटतो कि अपने चर्च में थोड़ा होली स्पिरिट मूव होना चाहिए और होता भी है, तसंच तुला स्वतःच्या घरात सुद्धा हवं असं वाटायला पाहिजे की मेरे घर में पवित्र आत्मा मुझे चाहिए. Only rules at home will not do. घरी फक्त कायदे चालत नाहीत. Rules without the Spirit can suffocate what God wants to breathe into us. आत्म्याशिवायचे घरचे कायदे देवाला आपल्यात जे टाकायचं आहे त्याला गुदमरवून ठार मारू शकतात. आत्म्याशिवायचे घरचे कायदे. Rules without love is religion. प्रेमाशिवायचा कायदा हा धर्म आहे. Don't just have rules at home. घरात फक्त कायदे ठेवू नका, Have love. प्रेमाची साथ पाहिजे. Because there is found the breath of the Holy Spirit. कारण तिथे पवित्र आत्म्याचा श्वास सापडतो. फाउंड सापडतो. Structure is not the enemy. स्ट्रक्चर काही आपला शत्रू नाही. But when structure replaces surrender, पण त्या स्ट्रक्चर मध्ये जेव्हा समर्पण येतं, त्या Life- स्ट्रक्चरची जागा जेव्हा समर्पण घेतं, life slowly fades away. जीवन हळूहळू त्यातनं निघून जातं ना. Amen. आमेन. What is the use of having a beautiful church? म्हणजे मला काय म्हणायचंय बेटा की एखादं समजा अतिशय सुंदर चर्च आहे But there is no heart in it. पण त्यामध्ये हृदयच नाही. Heart is more important than हृदय the जास्त temple of महत्वाचं आहे God. ना. हृदय जास्त महत्वाचं आहे की नाही. Amen. ॲम्बियन्स फार छान असू शकतो, असू दे, नाही सुद्धा म्हणत नाही, पण
ॲम्बियन्स छान असून जर तिथे हृदय नाही, तिथे आत्मा काम करत नाही, तिथे येशूंची वाणी नाही, वी माइट ॲज वेल हॅव सम गबाळेपणा बट लाईफ. Amen. You know, a wedding cake can look very stunning on the outside, लग्नाचा केक बाहेरून दिसायला छान दिसतो, but if it is made of plastic, तो जर प्लास्टिकचा बनला असेल तर no one can eat it, isn't it? कोण खाऊ शकतं? हा, लग्नाचा केक बाहेरून दिसायला छान दिसतो, पण प्लास्टिकचा बनवला असेल तर पहिलं कापताना कापलाच जाणार नाही आणि पुढे खाताही येणार नाही. Just imagine they bringing that for me here. कल्पना today. करा, माझ्यासाठी आज केक आणतीलच हे लोक. आएगा ही केक, बडा छोटा If it is कुछ तो आएगा. Plastic cake. प्लास्टिकचा जर असेल What is the use? क्या करेंगे? That is deception. त्याला फसवणूक म्हणतात. God did not save us to preserve religion. देवाने आपल्याला धर्म टिकवायला बोलवलेलं नाही. He saved us to carry life. देवाने आपल्याला धर्म टिकवायला तारलेलं नाही, तर जीवन घेऊन जायला तारलंय, बोलावलंय. To breathe life. जीवन आपल्याला फुंकायचंय. Say आमेन, amen. आमेन, आमेन. I mean, you can have plenty of lights here. If it's not connected to electricity, what is the use? आणि तसं तर तुम्ही इथे खूप सारे फोकस लाईट लावू शकता, इथे लाईट, तिथे लाईट, तिथे लाईट, पण ती इलेक्ट्रिसिटी चालूच केली नाही तर त्याचा काय फायदा? Religion focuses on keeping things the same way. धर्म काय करतो? जे आहे तसंच आपलं रटाळपणे आपल्याला करायला लावतो, की जे आहे ते करत राहा, जे आहे ते करत राहा, हे असंच आहे. Relationship focuses on keeping the hearts alive. नातं काय करतं? हृदयांना जिवंत ठेवायला मागतं. Say, just imagine having a perfect home कल्पना करा, घर परिपूर्ण आहे and you have plenty of children. आणि तुम्हाला मुलं भरपूर आहेत, Still everything is in order. आणि तरी सुद्धा अगदी सगळं व्यवस्थित आहे. Is it possible? शक्य आहे का? मुलं भरपूर आहेत आणि घरात एक वस्तू इकडची तिकडे हल्ली नाही. इज नॉट पॉसिबल. एक बच्चे में घर हिलता पुरा. Say, maybe you have dolls at home. कदाचित तुझ्या घरात डॉल्स असतील, If there are real children, खरी मुलं असतील तर. you know how the house becomes. खरी मुलं घरात असली तर घराचं काय होतं आपल्याला माहितीये, पण तुम्ही म्हणता भरपूर मुलं असून तुमच्या घरातली एक वस्तू इकडची तिकडे होत नाही, तर तुमच्याकडे मुलं नाही, तुम्ही भावले आणले. Say, we want life. आपल्याला जीवन पाहिजे. Amen. हलू देते घर थोडं, कुछ नहीं होता. रोज सुबह साफ करेंगे, रोज शाम को गंदा ही होता है. See, religion protects the altar furniture, धर्म काय करतं? वेदीवरचं फर्निचर जपतं. but relationship repairs the altar of the heart. नातं हृदयाची वेदी तयार कर. हो, नातं हृदयाची वेदी तयार करतं. धर्म काय करतो? वेदीवरचं फर्निचर जपतो. नातं काय करतं? हृदयाचीच वेदी तयार करतं. Religion will always maintain your appearance, धर्म तुमच्या बाहेरच्या सजावटीला मेंटेन ठेवेल, but relationship, it will always restore your intimacy. नातं तुमच्या जवळीकतेला मेंटेन ठेवेल. Amen. आमेन. That is the difference between religion हा and फरक आहे. relationship. धर्म आणि नातं यातला फरक सांगतोय बेटा, सगळ्यांनी नीट ऐका. One preserves memory, एकातनं स्मरण शक्ती टिकून राहते, the other produces movement in your life. दुसऱ्यातनं आयुष्यात चळवळ सुरू होते. Amen. आमेन. When Elijah stood before the prophets of Baal, एलिया जेव्हा बालच्या संदेष्टांसमोर उभा राहिला, they all shouted, they all danced, सगळे ओरडायला लागले, सगळे नाचायला लागले they even cut themselves. आणि सगळ्यांनी स्वतःला कापून सुद्धा घेतलं. But Bible says पण बायबल म्हणतं in 1 Kings 18:29, एक राजे 18वा अध्याय आणि त्यातलं 29व वचन, but there was no voice, no answer, no response. पण तिथे काही आवाज नव्हता, काही उत्तर नव्हतं आणि काही प्रतिसाद नव्हता. एक राजे 18वा अध्याय आणि त्यातलं 29व वचन. This means noise does not guarantee the presence of God. याचा अर्थ आवाजामधनं देवाच्या सहवासाची काही खात्री येत नाही, की हा आवाज बहुत होता है मतलब प्रभु इधर है, ऐसा कुछ बोल नहीं सकते. The altar was the same. वेदी तीच होती. But Bible says बायबल म्हणतं Elijah repaired the broken altar. एलियाने तुटलेली वेदी दुरुस्त केली. He didn't take a new altar, एलियाने नवीन वेदी घेतली नाही, but the broken altar he repaired. वेदी तुटलेली होती, नासधूस झाली होती वेदीची, ती वेदी एलियाने हातात घेऊन दुरुस्त केली. When there is life, there will be brokenness also. जीवन असलं की तिथे तुटकेपण पण येतच There will be wear and tear. आणि तिथे थोडंफार असं वर खाली होणार, तुटणं फुटणं होणार. जिथे You जीवन want- आहे तिथे हे होतं. You won't throw it away. मग आपण काय तेवढ्यावरती ते फेकून देतो का? No. नाही. Where there is life, you don't throw it away. जिथे जीवन वाहत असतं ते आपण तेवढ्यावर फेकून नाही देत ना. Just because I cannot flow with my wife, I throw her away. आणि माझं माझ्या बायकोशी तेवढं जमत नाही, आम्ही दोघे जण तसे वाहत नाही, म्हणून काय मी तिला फेकून देतो? No. फेकून द्यायचं असतं का? Elijah built the broken altar. एलियाने तुटलेली वेदी दुरुस्त केली. वेदी तुटलेली होती.
Are you getting me? कळताय का? असं नसतं ते, नाही हमारा नहीं जम रहा करके हमने फेक दिया एक दूसरे को, असं नाही होता. Because the other prophets, they built a new altar. कारण बाकीच्या संदेशांनी नवीनच वेद्या बांधल्या. Elijah repaired the broken altar. एलियाने तुटलेली दुरुस्त केली. That is our life. ते आपलं जीवन That आहे. is a marriage life. त्याला विवाहित जीवन म्हणतात. That you repair the broken की तुटकेपणा दुरुस्त things in करा. your house. तुमच्या घरातल्या तुमच्या विवाहातल्या तुटकेपणाला दुरुस्त करा. आगे बढो पडते रहो. Amen. आमेन. There will be brokenness in every home. तुटकेपणा प्रत्येक घरात असणारच आहे बेटा. घर घर की कहाणी आहे. If you are an Elijah, you will repair it. तुझं एलिया असशील घरचा तर तुटलेली वेदी तू दुरुस्त करशील. Amen. आमेन. And then he prayed a simple prayer. आणि मग एक साधी प्रार्थना त्याने केली. And what happened? आणि काय झालं? Fire fell on that broken, repaired altar. आग पडली कुठे? तुटलेल्या पण दुरुस्त केलेल्या वेदीवर. Fire did not fall before Elijah repaired it. एलियाने ती वेदी दुरुस्त करण्या अगोदर आग पडली नाही. If you have a desire to repair a broken marriage, जर तुमची इच्छा असेल की माझा तुटलेला विवाह मला दुरुस्त करायचा आहे, God will send fire. देव आग पाठवेल. At least shows that desire, कमीत कमी तेवढी इच्छा तरी दाखवा that I desire to stay with my की spouse. माझी इच्छा आहे मला माझ्या पती सोबत माझ्या पत्नी सोबत राहायचं आहे. I desire my family should be together. माझी इच्छा आहे माझा परिवार एकत्र राहायला पाहिजे. अशा इच्छा तरी प्रगट That is करा. repairing your broken altar. त्याला म्हणतात तुटलेल्या वेद्या दुरुस्त करणं. And then God will send the fire. मग देव आग पाठवेल. पण तुटले म्हणून उचलायचं फेकायचं उचलायचं फेकायचं. दॅट्स नॉट डन राजा. Relationship does not compete for attention. आणि नातं काही याची स्पर्धा करत नाही की माझ्याकडे लक्ष द्या. माझ्याकडेच लक्ष द्यायचा. सगळा सेंटर ऑफ फोकस मीच पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या. No. नातं हे मागत नाही. It connects with heaven. नातं स्वर्गाशी नातं बांधतंय. Imagine hundreds screaming all day with no result. कल्पना करा शेकडो इथे ओरडत होते दिवसभर पण त्याचा परिणाम काहीच झाला नाही. All the jumping, all the dancing, all the cutting. सगळेच्या सगळे ते बालचे संदेशचे नाचतायत ओरडतायत कापतायत. God was nowhere around. देव कुठेही नाही अवतीभोवती. रिझल्ट काही आलाच नाही. Then one quiet prayer आणि मग एक शांत प्रार्थना and झाली fire falls आणि from आग heaven. पडली. स्वर्गातून आगच पडली एका शांत प्रार्थनेवर. In a family argument, पारिवारिक वादांमध्ये shouting increases volume but not understanding. आरडा ओरडा केल्याने आवाज वाढतात पण समजूत वाढत नाही. ऑलवेज रिमेंबर दीज आर पंचिंग लाईन्स. But see, one calm voice पण एक शांत आवाज can restore peace in that home. त्या घरात गेलेली शांती परत आणेल. Eh? आरडाओरडा सगळ्यांनी करायची गरज नाही. घरामध्ये वादीवाद घालताना त्या आरड्याओरड्यात आवाज वाढतायत. See, you have to first desire to repair that broken altar. पहिलं तर तुटलेली वेदी दुरुस्त करायची इच्छा ठेवा. It also speaks about prayer. आणि त्यातनं प्रार्थनेविषयी सुद्धा बोललं जातं. It also speaks about reading the Bible. at त्यातून home. बायबल वाचनाविषयी सुद्धा बोललं जातं. And when you desire all these good things, आणि या चांगल्या गोष्टींची जेव्हा तुम्ही इच्छा बाळगता God will establish that marriage. तेव्हा देव त्या विवाहाला प्रस्थापित करणार. का नाही करणार? जेव्हा देव हे सगळं बघतोय त्या विवाहात. Because heaven always responds to surrender. कारण स्वर्ग नेहमी शरणागतीला प्रतिसाद देतं की आय सरेंडर ऑल. It does not respond to performance. सादरीकरण आणि परफॉर्मन्स. कम अँड सी मी परफॉर्म्ड. त्याला स्वर्ग प्रतिसाद देत नाही. Nor noise. किंवा कम अँड सी मी मेकिंग नॉईज. या आणि मला आवाज करताना बघा. त्यालाही स्वर्ग प्रतिसाद देत नाही. Sometimes there is a competition whose voice is louder, कधी कधी स्पर्धा होते कोणाचा आवाज जोरात येतोय. whether the husband or the wife. नवरा जोरात ओरडतोय का बायको. But that will not bring the fire down. त्यातनं आग खाली येत नाही. And my God is not hard of hearing also. आणि माझा देव काय बहिरा आहे? तुम्ही एवढा आरडाओरडा करताय. माझा देव बहिरा आहे. माझा जो तुझाही आहे बहिरा आहे. Amen. नाही ना. आमेन की नाही? म्हणजे सगळे विचारच करायला लागले हो. Religion can keep a body preserved, धर्म शरीराला टिकवून ठेवू but शकतो cannot breathe life into it. पण जीवन नाही त्याच्यामध्ये फुंकर घालून देऊ शकत. धर्म Amen. धर्म Relationship carries breath. नात्यात श्वास असतो. नात्यात श्वास आहे. And when God formed Adam, आणि देवाने जेव्हा आदामाला निर्माण केलं बनवलं God did not give him a rule book first, देवाने पहिलं त्याला कायद्याचं पुस्तक दिलं नाही की हे सगळे कायदे वाच nor 8-point program. किंवा 8 मुद्द्यांचा प्रोग्राम सुद्धा दिला नाही की हे 8 पॉइंट पूर्ण कर. नाही. Breathe it into him. श्वास फुंकला देवाने त्याच्यात. हालेलुया. Life begins with breath. जीवन श्वासाने सुरू होतं. Life does not begin with rituals and customs. जीवनाची सुरुवात
कुठल्याही रूढी प्रथांमध्ये सुरू होत नाही. Imagine a lifeless body, कल्पना करा, एक निर्जीव शरीर आहे, मृतदेह not moving, हलत नाहीये, मृतदेह. until God leans close and breathes आणि life जोवर into देव त्याच्यावर श्वास फुंकत नाही तो निर्जीव आहे, it. Amen. त्याच्यात जीव नाहीये. You can polish a trumpet the whole day, तुम्ही संपूर्ण दिवस कर्णा घेऊन त्या कर्ण्याला पॉलिश कराल, but without breath it only shines. त्याच्यामध्ये श्वास फुंकल्याशिवाय तो फक्त चमकतोय, बाकी काही नाहीये. It is the breath that gives the proper sound. श्वास करण्यात फुंकला तर आवाज बरोबर बाहेर पडतो ना. हे करणे वाजवतात, तिथे येऊन तुम्ही बघता ना, श्वास फुंकतात ते त्याच्यात, मग चांगला आवाज बाहेर पडतो. बाकी त्याला पॉलिश करून काय फायदा आहे? And so some people are embalmed in traditions and customs. तर काही माणसं मात्र सगळ्या रूढी प्रथा परंपरा हमारे में ऐसा करते वगैरे वगैरे मध्येच आहेत. Others are breathing into intimacy. आणि बाकीची मात्र काही लोक अशी आहेत की जी जवळीकतेचा श्वास फुंकतात. When I went to Egypt, जेव्हा मी इजिप्तला गेलो होतो, I went to see the biggest museum in the world. अख्ख्या संपूर्ण जगातलं सगळ्यात मोठं म्युझियम संग्रहालय इजिप्तमध्ये ते बघायला And गेलो. there Pharaoh's body is preserved in a coffin. आणि तिथे फारोचा मृतदेह कॉफिन मध्ये पेटीमध्ये मसाला लावून त्यांनी जतन करून ठेवलाय. What is it? हे काय? That is religion. त्याला धर्म म्हणतात की त्याचा मृतदेह मसाला लावून त्यांनी जतन करून म्युझियम मध्ये ठेवलाय, इज धर्म. Preserved outside but powerless inside. बाहेरून जतन करून ठेवलाय परंतु आतून त्याच्यामध्ये जीवच नाहीये. He is Pharaoh, but the way you stand and all doesn't make any difference. तो to it. फारो आहे, फारो राजा, पण तुम्ही कसेही जाऊन त्याच्या समोर उभे राहा, काही फरक पडत नाही, कारण की तो मेलेला आहे. But do you see Moses buried by God? पण ज्या मोशेला देवाने पुरलं तो मोशे पाहिला, Yet he is remembered as a friend of God. तरी देवाचा मित्र म्हणून त्याची आठवण केली जाते. Because one is religion, the other is relationship. कारण एक धर्म आहे, हे दुसरं नातं आहे. मोशेने देवाशी नातं मानलं, He is hidden in the earth, तो मातीत, तो पृथ्वीत लपला, but he is still alive in heaven. तरी स्वर्गात आज मोशे जिवंत आहे आणि आपल्या शब्दांमध्ये गुंजत आहे. That is relationship. नातं याला म्हणतात. मातीत पुरलाय पण स्वर्गात जिवंत आहे आणि लोकांच्या बोलण्यात सुद्धा आज गुंजतोय. You can learn so much from Moses. You can learn nothing from Pharaoh. मोशेकडून खूप काही शिकता येतं, फारोकडून काही शिकायला येत नाही. Do you see King Saul शौल राजा पाहता, standing with all his armor, संपूर्ण शस्त्र सामग्री घेऊन उभा आहे impressive before men? आणि लोकांसमोर त्याची एवढी छाप पडते, इतका इम्प्रेशन आहे. That is religion. तो धर्म आहे. That is appearance without obedience. तो धर्म आहे. आज्ञा पालना शिवायचं ते सुंदर दिसणं आहे, Nothing else. बाकी काही नाही. No आज्ञा, power. त्याच्यात सामर्थ्य नाही, उसमें कुछ दम है नहीं. But do you see young David पण तुम्ही एक छोटासा तरुण दावीद बघता, living in the field of Bethlehem बेथलेम गावातल्या शेतात राहणारा, with a harp in his hand हातामध्ये वीणा and a heart panting after God? आणि हृदय देवामागे धडधडणार की कोणी मला देव देता का देव, कोणी देव द्याल का देव. That is relationship. त्याला नातं म्हणतात. Man looks on the outside, God looks in the heart. मनुष्य बाहेरून बघतो रे, देव हृदय बघतो. तिथं आमच्यासारखे किंवा माझ्यासारखे जिंकतात की देव हृदय बघतो. God values the inner life more than the outward आणि display. देवाला ना बाहेरचं हे जे सगळं सजावण आणि दाखवणं आहे ना, त्याच्यापेक्षा आतल्या जीवनात देवाला फार रस आहे. Do you see Samson शमशोन पाहता, with very long hair शमशोनाचे केस एवढे लांब, but no surrender? पण शमशोन तेवढा शरण आणि समर्पित नाही ना. What is the use of that long hair? काय करायचं त्या शमशोनाच्या लांब केसांचं, करायचं काय? Yes, it speaks of anointing. हा, अभिषेकाविषयी ते बोलत आहे. But when there is no surrender, जिथे शरणागती नाही, that समर्पण, hair will be chopped off. ते लांब केस कापले जाणार आहेत, कारण समर्पण नाही. देयर इज नो सरेंडर देअर. Where there is no surrender, it becomes religion. आणि जिथे समर्पण नाही, मग तो काय आहे? तो शेवटी धर्मच आहे हो. Where there is surrender, it is relationship. पण जिथे समर्पण आहे ते नातं आहे. की वेदीवर आम्ही करार केलाय, कफन बांध के निकले, इधर से मरे तो मरे, जी तुझी. Finally, Samson realizes it. सरते शेवटी शमशोनाला हे प्रगट झालं, डोक्यात That प्रकाश पडला relationship is more important than religion. की नातं फार महत्वाचं आहे धर्मापेक्षा. And you see him finally praying blind in the temple. आणि मग सरते शेवटी तुम्ही त्या शमशोनाला मंदिरामध्ये तो आंधळा झालेला असताना प्रार्थना करताना पाहता. Sometimes कधी कधी religion will bring blindness to you. धर्म तुला आंधळ करून सोडेल. And surely we know religion makes us blind. आणि आपल्याला सगळ्यांना हे नक्की माहिती आहे की धर्म आपल्याला आंधळच करतो, काही दिसू देत नाही, आंधळा आहे. Saul was blind. शौल तसा आंधळाच होता.
Are you getting me, people? कळतंय ना? समजतं का मी काय म्हणतो? लक्ष देऊन ऐका बेटा. And that is relationship returning through repentance. आणि त्याला नातं म्हणतात. पश्चातापातून बाहेर येणारं, पश्चातापातून परत फिरणारं नातं. Do you see the temple of Jerusalem? यरुशलेमेतलं मंदिर दिसतं. It looks massive. It looks very beautiful. दिव्य भव्य दिसायला सुंदर. But that is religion. पण तो धर्म आहे. When it becomes only structure. जेव्हा फक्त इमारतच इनटू कन्सिडरेशन घेतली गेलेली असते, तो फक्त धर्म आहे. See? And Jesus said, आणि येशू बोलले, destroy this temple या मंदिराचा नाश and कर. I will raise it again. मी परत उभं करीन. Resurrection will happen not to the Jerusalem temple but your Jerusalem temple. पुनरुत्थान यरुशलेमेतल्या विटांनी बांधलेल्या मंदिराला मिळणार नाही, पण तुझ्या हृदयरूपी मंदिराला पुनरुत्थान मिळेल. Even those things that are dying in you and your family will get a resurrection. ज्या गोष्टी तुझ्यात आणि तुझ्या परिवारात मरतायत त्यांनाही पुनरुत्थान मिळेल. Because that is relationship. कारण ते नातं आहे. Any relationship. कुठलंही नातं, God values it. कुठल्याही नात्याला देव किंमत देतो. Your relationship with God, your relationship with your spouse. तुझं देवाशी नातं, तुझं तुझ्या नवऱ्याशी, तुझ्या बायकोशी नातं, It builds your life. त्यातनं जीवन बांधलं जातं आणि देव नात्यांना किंमत देतो. And this means God desires to dwell in living hearts. याचा अर्थ देवाला जिवंत हृदयांमध्ये राहायची इच्छा आहे. Not just in stone buildings. केवळ देवाला दगडी इमारतींमध्ये राहायची इच्छा नाहीये. देव म्हणतो, सन, माय सन, गिव्ह युअर हार्ट. तुझं हृदय मला दे. Do you see the fig tree full of leaves अंजिराचं झाड पानांनी बहरलेलं बघता, but with no fruit on it? पण फळ नाही, तो फक्त पानच आहे. That is religion. तो धर्म आहे. Display without substance. फक्त पानं आहेत, तो धर्म आहे. वजनदार बाब जी असायला हवी ती नाही, त्याला फळच नाहीये. Do you see the vine and the branches? तुम्हाला द्राक्षवेल आणि द्राक्षवेलच्या फांद्या दिसतात. Jesus said, I am the vine, you are the branches. येशू काय म्हणाले? मी द्राक्षवेल, तुम्ही माझी फांदी. That is relationship. ते नातं आहे. That means life is flowing only through living connection. याचा अर्थ जीवन फक्त जिवंत संपर्कातूनच वाहतं. जिवंत संपर्क पाहिजे. Do you see the Pharisees praying loudly? पुरुषांनी जोरात प्रार्थना करताना तुम्ही पाहिलं? That is religion. तो धर्म आहे. जोर जोर से चिल्ला रहे. Do you see the tax collector whispering, जकातदाराने हळू आवाजात प्रार्थना केली, ऐकलं? God have mercy on me? काय म्हणाला? देवा माझ्यावर दया कर. That is relationship. ते नातं आहे. Humble, honor, नम्र, surrender. नम्र, प्रामाणिक, शरण, समर्पित. Amen. आमेन. गाजावाजा काय करायचंय? Do you see Judas walking with Jesus यहूदा येशूंसोबत चालत होता, पाहिलं? but loving money? पण येशूंसोबत चालताना पठ्ठ्यानी प्रेम पैशावर केलं. That is religion. तो धर्म आहे. Do you see Mary pouring perfume without counting the cost? मरियेनं किंमत न मोजता, हे किती महाग आहे, किंमत न मोजता सुगंधी तेल ओतून दिलं, पाहिलं? That is relationship. ते नातं आहे. Love that gives without calculation. प्रीति हिशोब न करता देणारं प्रेम, कि मैंने हिसाब कुछ किया नहीं है, मुझे आता ही एक है प्यार. Do you see the rich man in Hades तो धनवान माणूस अधोलोकातला पाहिला, remembering the sermons but too late? त्याने उपदेशांची आठवण केली, अ बिट टू लेट, फार उशिरा. That is religion without transformation. तो धर्म झाला रूपांतर नसलेला धर्म. वेळेत ऐकलं नाही. वेळेत ऐकणं पण एक भाव आहे बेटा. Do you see Lazarus resting in Abraham's bosom? लाजर जाऊन अब्रामाच्या उराशी बसला. That is relationship even beyond death. ते नातं, ते नातं आहे. मृत्यूच्या पलीकडेही ते नातं आहे बघा. Your relationship will take you even beyond death. तुझं नातं तुला मृत्यू पलीकडे पण नेणार आहे. ग्लोरी, हालेलुया. Do you see bones in the valley? तुम्हाला त्या खोऱ्यातल्या अस्थी दिसतात, Dry and scattered, वाळलेल्या अस्थी, इकडे तिकडे विखरलेल्या, पांगलेल्या, not coming together. एकत्र येत नाहीत त्या अस्थी. That is religion without breath. त्याला म्हणतात धर्म, ज्या श्वास नाही, सुखी हड्डिया. And do you see God breathing on them and raising a mighty army that is moving together? आणि मग देवाने त्यांच्यामध्ये श्वास फुंकला आणि मग ते उभे राहून मोठं सैन्य झाले. ते That is जीवन आहे. relationship. ते नातं आहे. We are moving together as a church. एकत्र चर्चच्या नात्याने आपण पुढे चाललोय. We are moving together as husband and wife. एकत्र पती आणि पत्नी या नात्याने आम्ही एकत्र चाललोय. That is relationship. ते नातं आहे. बाकी क्या रखा है? बाकी मजा ही क्या है बेटा? Religion will only preserve the outside. धर्म बाहेरून टिकवतो, And relationship carries life inside. नातं आतून जीवन ठेवतं. नातं त्या जीवनाला शाबूत ठेवतं. Religion can fill tombs today. धर्म आज कबरा भरताय आणि कब्रस्थानं भरताय. But relationship can empty one. नातं
कबरा रिकाम्या करू शकतं. पुनरुत्थान येतं नात्यात. If your marriage is dead, जर तुझा विवाह आज मेल्यात जमाय, God will bring a resurrection. देव त्याला पुनरुत्थान देईल. God will do it. देव करेल. Amen. आपापल्या नवऱ्या बायकोची किंमत सुद्धा थोडी करायला शिकायला लागतं बरं. And do you see Jesus in a grave on Friday? आणि तुम्हाला शुक्रवारी येशू ख्रिस्त कबरेत दिसतात. But do you also see the stone rolled away on Sunday? पण कबरेची धोंड रविवारी निघून गेलेली पण दिसते. Religion will seal the stones. धर्म काय करेल? कबरेला लागलेल्या धोंड्याला शिक्कामोर्तब But करेल. relationship, नातं, it cannot do without नात्याला नाही जमत. coming to you. नात्याला तुझ्याकडे यावंच लागणार. पुनरुत्थान यायलाच लागणार. And relationship has the power to roll away the stones. आणि नात्यामध्ये कबरेची धोंड काढून टाकायची कुवत आणि सामर्थ्य आहे. Every relationship can be rectified today. आज प्रत्येक नातं दुरुस्त होऊ शकतं. Every weak relationship can be rectified today. आज प्रत्येक अशक्त नातं दुरुस्त होऊ शकतं. Have a heart for it. थोडं हृदय, God will give it a resurrection. थोडे जिंदा दिल रो. जिंदा दिल जे हिंदीत म्हणतात ना, जिंदा दिल ते रहा. देव त्याला पुनरुत्थान देईल. Every week I and my wife, we go out. दर आठवड्याला मी आणि माझी बायको बाहेर जातो. Only us, nobody else. फक्त आम्ही दोघं आणि खाली हम दोनो, बाकी कोई नाही. That is building relationship. त्याला नातं वाढवणं म्हणतात. दर आठवड्याला एक दिवस आमचा आहे दोघांचा. I'm in my prayer room and my wife says it is time we have to go out. I shut my Bible and go out with मी her. माझ्या प्रेयर रूम मध्येच असतो. नेहमीच माझ्या प्रेयर रूम मध्ये मी असतो. तुम्ही पाहिजे तुम्ही कधी चेक करा माझ्या घरात. पण त्या दिवशी माझी बायको म्हणते चला जायचं, की मी लगेच बंद करून निघतो. Because कारण- I'm into relationship. माझं नातं आहे ना. I don't want to bring religion at home. मला धर्म घरात नाही आणायचा असा. माझं नातं आहे. Say, तिच्याशी नातं आहे. we are like two branches attached to the same vine. आम्ही दोन फांद्या आहे ज्या एकाच द्राक्ष वेलीला जडलेल्या आहेत. Just imagine one branch is attached to the vine, the other branch is lying on the floor. कल्पना करा, द्राक्ष वेलाला एक फांदी जडली नवरा बायकोतली आणि एक जमिनीवर पडली, कसं व्हायचं? There is no relationship. तिथे नातं नाहीच आहे हो. Both the branches should be attached to the vine. दोन्ही फांद्या त्या द्राक्ष वेलाला जडलेल्या पाहिजेत, तो फिर आगे बात बनती है. In that way you are attached to God and you are attached to one another आणि मग also. अशा रीतीने काय होतं, तुम्ही देवाच्याही संपर्कात असता आणि एकमेकांच्या सुद्धा संपर्कात राहता. Do you see Orpha kissing Naomi ओरफाने नामीला मुका दिला, पाहिलं and going back? आणि गेली. That is religion. तो धर्म आहे. Little misunderstanding, you want to leave one another. थोडी गैरसमजूत झाली की तुम्हाला एकमेकांना सोडायची इच्छा होते. See, दिस इज नॉट डन बेटा. त्याला नातं म्हणत नाही. it feels emotional for a moment, एक क्षण भाऊक वाटतं, but does not stay for the long journey. पण लांबचा पल्ला ते गाठणार नाहीये. We are made for long journey. अरे आपण लांबचा पल्ला गाठायला बनलोय. छोट्या छोट्या गैरसमजुतीवरती काय नाती तोडतात का? I and my wife are made for long journey. अरे मी आणि माझी बायको लांबचा पल्ला गाठायचं नातं आहे आमचं. Today we are celebrating Ruby anniversary. आज रुबी अॅनिव्हर्सरी, रुबी 40वा लग्नाचा वाढदिवस साजरा करतोय आम्ही. And I'm looking forward for हालेलुया, आमेन. Golden Jubilee. आणि गोल्डन जुबली 50 पर्यंत जाणार. Long journey. लांबचा पल्ला गाठायचा आपल्याला सर. टिल डेथ टू अस पार्ट. Praise God. जर तुम्ही जिवंत मी जिवंत. Do you see Ruth clinging and saying, आणि रूथ कशी लपटून बोलली, your God will be my God. तुझा देव, तुमचा देव सासूबाई माझा देव होईल. Where you die, I shall तुम्ही die. मराल तिथे मी Where मरेन. you live, I shall live. जिथं जगाल तिथे मी जगेन. Your people shall be my people. तुमचे लोक मी माझे लोक Your करून घेईन. church shall be my तुमचं church. चर्च माझं चर्च मी करून घेईन. Your members shall be my members. तुमचे मेंबर मी माझे मेंबर करून घेईन. If you go to that church, I also will follow you and go to that church. तुम्ही त्या चर्चला जाताय, मी पण त्या चर्चला तुमच्या मागे जाईन. Just imagine the husband coming to this church and the wife going to another church. कल्पना करा, नवरा एका चर्चला तो, बायको दुसऱ्या चर्चला जाते. कुछ You have to be committed to one place एका जागेला समर्पित राहणार राजा. because that is relationship. कारण त्याला नातं म्हणतात. नाही तर मधू इथे आणि चंद्र कुठे, See, असं नको ना विचारायला कोणी आपल्याला. because it chooses covenant over comfort. कारण की सौख्यापेक्षा ते करार निवडतं, म्हणून एकत्र दोघे एका चर्च मध्ये You राहतात. have to observe covenant more than your comfort. अहो करार पाळा, रक्ताने कापलेले करार पाळा. थोडस सौख्य कमी चालतंय, आराम कमी चालतोय, There is करार पाळा. sacrifice. त्याच्यात त्याग असतो. चिमटे बसतात, बसू दे ना, काय हरकत आहे. Do you see Lot's wife लोटाची बायको पाहिली, looking back at Sodom वळली ना मागे. instead of looking to God and to her husband? देवाकडे आणि नवऱ्याकडे बघायच्या ऐवजी बाईला मागे वळायची एवढी इच्छा झाली, मागे वळली. अरे नवऱ्याकडे आणि देवाकडे बघत पुढे चाल, See, मागे वळली, झाली ना मिठाचा that खात. is religion. तो धर्म आहे. Body moving forward, heart stuck behind. शरीर पुढे चाललंय, हृदय माहित नाही मागे कुठं राहिलं. खाली दे ही चल रहा, आगे आगे तेरा जिंदा दिल किधर है.
Do you see Abraham walking forward, अब्राम पुढे चालताना दिसतो, not knowing where he was going? त्याला काही पत्ता नाही हा चाललाय कुठे. That is relationship. ते नातं आहे. अब्राम चाललाय त्याला माहिती पण नाही मी चाललो कुठे, हे नातं आहे. Trusting without full details. आणि पूर्ण तपशील न मिळता विश्वास ठेवणं हेच नातं, की मला माहित काय नाही, पत्ता काय ते सुद्धा नीट माहित नाही, कुठे चाललो तेही माहित नाही, काय करणार आहे तेही माहित नाही, पण चाललेलो आहे कारण विश्वास आहे. There is joy in such a marriage. अशा विवाहात आनंद असतो. Do you see the rich young ruler walking away sad? तो श्रीमंत तरुण अधिकारी जाताना मात्र दुःखी होऊन गेला. पाहिलं? See, he पाहिलं? came rejoicing, went away sad. आनंद करत आला, जाताना दुःखी You उदास go होऊन गेला. away from Jesus, you will go home sad. येशूंपासून तुम्ही असं निघून गेला तर घरी दुःखीत जाणार आहात, तोंडावर बारच वाजणार आहेत. See, go away from relationship, you will have sadness only. अरे नाती अशी सोडून निघून जाताय, दुःखच मिळणार आहे. That is religion. तो धर्म आहे. He kept all the commandments, त्याने आज्ञा सगळ्या पाळल्या होत्या, but would not surrender his treasure. समर्पण करायला तयार नाही स्वतःच्या खजिन्याचं आणि त्या धनसंपत्तीचं. Do you see Zacchaeus जक्का बघितला, climbing a tree झाडावर चढताना पाहिला एवढा मोठा इन्कम टॅक्स ऑफिसर, and then giving back all that he stole? आणि मग जे काही त्यांनी चोरलं, लाच घेतली, ते सगळं त्यांनी परत केलेलं. पाहिलं? What is it? हे काय? Relationship. याला नातं म्हणतात. He had religion. त्याच्याकडे धर्म होता, Religion at home. धर्म घरात. There was no peace. शांती नव्हती त्याच्या घरात. And now he said, आणि आता मात्र तो म्हणाला, I want relationship. मला नातं हवं, आता धर्म Proper नको. relationship with God, proper relationship with my family. मला आता प्रॉपर एक नीट नातं हवंय देवाशी, एक व्यवस्थित नातं हवंय माझ्या घरशी, माझ्या घरच्या लोकांशी. And so Jesus said, येशू म्हणाले, I must stay in your house then. मला तुझ्या घरी राहायलाच लागेल आता. If you want relationship, then you have to invite me. आणि तुला जर नातं हवं असेल तर तुला मला तुझ्या घरामध्ये यायचं आमंत्रण द्यावं लागेल, Without me, there is no कारण relationship. माझ्याशिवाय नातं नाही रे. And when Jesus enters the house, आणि येशू जेव्हा त्या जक्क्याच्या घरात गेले जिथे फक्त धर्म होता, the heart changes. हृदय बदलतं. हृदय बदलतं. बदलायलाच हवं. जीसस आहे. Do you see the Israelites shouting at the Red Sea इस्रायली लोक तांबड्या समुद्रापाशी करायला लागले आरडाओरडा. and पाहिलं? then complaining in the desert? आणि तक्रार करायला लागले रानात. That पाहिलं? is religion. तो धर्म आहे. Quick praises, short memory. पटकन स्तुती पण स्मरण शक्तीत काही नाही. Do you see आठवणी Joshua ठेवा ना. and Caleb? यहोशू आणि कालेब पाहता, We can do it. आम्ही करू शकतो, We can do it. करू शकतो आपण. Because both had life. कारण दोघांमध्ये जीवन होतं. दोघं म्हणाले हमसे होगा सर, हमसे होगा, चलो. Both were united. दोघे एकत्र होते, Both had life. दोघांमध्ये जीवन होतं, Both were friends. दोघं मित्र होते. मित्र, Say, that is relationship. त्याला नातं म्हणतात. हो, हालेलुया, आमेन. Faith that stands when others fear. जो विश्वास उभा राहतो, बाकीचे नुसते घाबरून बसलेत, पण हा विश्वास उभा आहे, हे नातं आहे. Do you see the 10 virgins? 10 कुमारिका पाहिल्या, They had lamps but no oil. दिवे होते पण तेल नाही. करायचं काय? What is it? That is religion. दिवे आहेत, पणत्यात पणत्या, पण तेल नाही. म्हणजे काय? नाका धर्म है. Husband is a lamp, the wife is a lamp. नवरा सुद्धा एक पणती आहे, बायको पण एक पणती आहे, But पण there is no oil in it. त्याच्यामध्ये तेल नाहीये. तो मेरे पंती में तेल दे दे प्रभू. It is formed without fuel. आणि ते इंधनाशिवाय रूप आणतंय. फक्त स्वरूप आहे, त्यात इंधन नाही, तेल नाहीये. ते दिसायला पणती आहे, अंदर ऑइल है नहीं है, ये जलने वाला नहीं है. Do you see the 5 wise virgins with oil in their lamps? पण 5 शाण्या कुमारिका दिसतात का त्याच्यामध्ये, ज्या पणती आणि पणतीत तेल. That is relationship. ते नातं आहे, ते नातं आहे. पणती लेके आया तेल, तू आया ऊपर अभिषेक भी लेके आया, बात बन गई बेटा. Hidden preparation before public arrival. लपलेली पूर्व तयारी पब्लिकच्या समोर येण्या अगोदर. Amen. लपून केलेली पूर्व तयारी. Do you see Gehazi running after Naaman for gifts? गेहाजी पाहिला, नामानाच्या मागे पळत गेला गिफ्ट घ्यायला. That is religion. तो धर्म आहे. Close to the prophet but far from God. देवाच्या महान संदेश त्याच्या इतक्या जवळ होता तो, पण त्याच्या देवापासून किती लांब होता तो. Do you see Elisha refusing payment and guarding the miracle? अलिशाकडे पाहिलं मात्र तो म्हणाला मोबदला काही नको. चमत्कार आणि तो अभिषेक त्याने जतन करून ठेवला. That is relationship. ते नातं आहे. Power without greed. सामर्थ्य, ज्या सामर्थ्यात लोभीपणा नाही, कळावे लोभ नसावा. Do you see the crowd shouting Hosanna on Sunday? लोकांची गर्दी रविवारी होजाना होजाना ओरडताना पाहिली. Hosanna to the highest. होजाना होजाना, परम उच्च स्थानी होजाना. That is religion when it fades by Friday. तो धर्म आहे evening.
तो धर्म आहे जो बाय फ्रायडे इव्हनिंग तो निघून जाणार आहे. शुक्रवारच्या संध्याकाळपर्यंत वो धर्म खत्म होने वाला है. That is religion. तो धर्म आहे. Do you see the women standing at the cross बायका वधस्तंभाच्या पायथ्याशी उभ्या होत्या, when पाहिल्या? others ran away? बाकीचे पळून गेले, या बायका मात्र उभ्या होत्या, पाहिल्या? That is relationship. ते नातं आहे. Because you see the women also on Sunday morning at the grave. कारण बायकांना तुम्ही रविवारी सकाळी कबरेपाशी पण पाहता. See, love that stays in pain is relationship. प्रेम जे वेदनेत टिकून राहतं ते नातं आहे. Love that Prem. stays in pain is relationship. वेदनेत टिकून, वन मोर पंचिंग लाईन, वेदनेत टिकून राहणारं प्रेम नातं आहे. Do you see Peter warming himself at the enemy's fire पेत्राने शत्रूच्या शेकोटीपाशी स्वतःला ऊब देत बसलेला पाहिला and denying Jesus? आणि येशूंना चक्क नाकारलं, पाहिला? That is religion under pressure. तो धर्म आहे. प्रेशर खाली आलेला धर्म आहे. तो नाही म्हणतो आय डोंट नो हू जीसस, हो का? But then do you see Peter later weeping bitterly आणि नंतर पेत्राला तुम्ही जोरजोरात रडताना पाहता and then preaching boldly? आणि मग धाडसाने प्रीचिंग करताना पाहता. That is relationship restored. ते नातं आहे जे पुनर्वसित झालं. मी जरी त्या तिथे घाबरत होतो, दाटलेल्या आसवांनी मी येशूंना पाहत होतो. Do you see the builders बिल्डर बघता, of the Tower of Babel बाबेलचा बुरुज बांधणारे trying to पाहिले? reach heaven? काय योजना, काय प्लॅनिंग काय होतं? स्वर्गापर्यंत पोहोचेल एवढा बुरुज बांधायचा म्हणे. That is religion. तो धर्म आहे. स्वर्गापर्यंत पोहोचेल एवढा God doesn't want a towering Babel. He wants your heart towering towards Him. देवाला स्वर्गापर्यंत पोहोचणारा बुरुज नकोय. देव म्हणतो तुझं हृदय स्वर्गापर्यंत पोहोचव, बास झालं. Because that is effort without surrender. कारण ते परिश्रम आहेत, समर्पण न करता केलेले कष्ट आहेत. ते कष्ट नकोत देवाला. Do you see Jacob wrestling with God whole night याकोब देवाशी संपूर्ण रात्र झुंज करतो, पाहिलं? and saying, I will not let you go? आणि म्हणतो मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही. याकोबाने हट्ट धरला. What is it? That is relationship. हे काय? हे नातं आहे. I will not leave you. मी तुला सोडणार नाही. The husband also saying to the wife, I will not leave you. नवऱ्याने बायकोला म्हणणं मी तुला सोडणार नाही. Wife also saying to the husband, I will not leave you. बायकोनं नवऱ्याला म्हणणं की मीही तुम्हाला सोडणार नाहीये. That is relationship. ते नातं आहे. Struggle, but that leads to blessing. संघर्ष पण आशीर्वादांकडे नेत आहे ते सगळं. आमेन. Do you see King Saul trying to destroy what God was wanting to build? शौल राजाकडे पाहता की शौल राजानं देव जे बांधणार आहे त्याचा नाश करायचा प्रयत्न केला. That is religion. तो धर्म आहे. Partial obedience is complete disobedience. 50-50 आज्ञापालन इज 100% आज्ञाभंग आहे. 50% तू आज्ञापालन करताय, 50% तू आज्ञाभंग करताय, 100% तेरा आज्ञाभंगही आहे वो. Because Samuel says कारण शमूएल म्हणतो to obey is better than sacrifice. अर्पणांपेक्षा आज्ञा पालन करा. Say. थोड़े गिफ्ट और अर्पण कम करो, चल जाएगा. आज्ञा पालन जरा ज्यादा करो. Because in the gift you can have religion, but with obedience there is no religion कारण गिफ्ट except मध्ये, relationship. कारण गिफ्ट मध्ये धर्म येऊ शकतो, पण आज्ञा पालनात धर्म येत नाही. ते कंप्लीट नातं आहे. Do you see Martha distracted and anxious? मार्था पाहिली एवढी विचलित झाली होती, डिस्टर्ब झाली होती. That is religion. When busyness replaces the presence of God, that invites only religion. तो धर्म आहे. आणि जेव्हा देवाचा सहवास सोडून आपण केवळ आय एम बिझी, मी कामात आहे, मला वेळ नाही, मी कामात आहे, मी कामात आहे असं म्हणतो, तेव्हा तो फक्त धर्म आहे. Every night before we sleep, my wife and I, we pray. रोज रात्री झोपण्या अगोदर मी आणि माझी बायको प्रार्थना करतो. Every morning as I get up, I first go and pray. रोज पहाटे उठल्यानंतर मी असा सप करणं माझ्या प्रेयरच्या खोलीत जाऊन प्रार्थनेला बसतो. I've got springs on my feet. I माझ्या- just jump from my bed, rush to my prayer room and see माझ्या God. पायाला स्प्रिंग लागल्यासारख्या असतात आणि असं उड्या मारत मी माझ्या प्रेयर रूम मध्ये जाऊन प्रेयरला बसतो. Because रोज unless पहाटे. the Lord builds the house, कारण जोवर देव घर बांधित नाही, unless the Lord builds the house, जोवर देव घर बांधित नाही, those who build in vain. बांधणाऱ्यांचे कष्ट वाया आहेत. त्यात देवाला घ्या. You build relationship with God first and every other relationship will fall into place. पहिलं देवाशी नातं बांध, बघ तुझी बाकीची सगळी नाती बरोबर लागतील. पण देवाशी नातं नाही, फिर किसी के साथ जमऱ्या नाही, पटऱ्या नाही. See, Martha gets distracted and anxious. मार्था एकदम डिस्टर्ब होते, विचलित But होते. Mary is sitting at the feet of Jesus, मरिया येशूंच्या पायाशी आहे. building relationship, नातं बांधते. listening before doing anything. करण्या अगोदर ऐकतीये की पहले पूरे के पूरा सुन लो, बाद में करो.
You know, religion always turns back when it becomes uncomfortable. आणि धर्माला जरासा सोयीस्करपणा कमी झाला की धर्म माघारच घेतो, कारण सोयीस्करपणा नाहीये. See? But relationship clings when it becomes even costly. नातं मात्र किंमत मोठी मोजावी लागली आणि महाग झालं तरी सुद्धा नातं टिकून राहतं, कारण ते नातं आहे, Religion, कराराचं नातं आहे. religion walks with God when it only benefits. धर्म देवासोबत तेव्हाच चालतो जेव्हा त्याला फायदे होतात. But relationship walks with God even when it costs. नात्याला किंमत मोजावी लागली तरी ते नातं देवासोबत चालतं, कारण ते कराराचं नातं. Abraham was building a relationship with God when he was ready to offer his son. अब्राम देवाशी नातं बांधत होता जेव्हा तो आपला एकुलता एक मुलगा 25 वर्षांनंतर झालेला अर्पण म्हणून चढवायला निघाला. See? देवाशी नातं बांधत होता तो की तू दिलाय तुला परत. Religion says, what do I get? धर्म काय म्हणतो? मुझे क्या मिलेगा. Relationship says, where you go, I will go. नातं काय म्हणतं? मुझे क्या मिलेगा वो छोड़ दो, तुम्ही जाल तिथं मी जाईन. Amen. आप रहेंगे वहां मैं रहूंगी, आप जो करेंगे उसमें मेरी साथ है. Do you see the crowd eating the multiplied bread and fish? लोकांच्या गर्दीला बहुगुणित झालेला मासा आणि भाकर खाताना पाहिलं. And next day again you see them seeking for Jesus. आणि दुसऱ्या दिवशी परत ते येशूंना शोधत आले, तेही पाहिलं असेल. That is not relationship, that is religion. त्याला नातं म्हणत नाही, तो धर्म आहे. Because they followed for the miracles, not for the master. कारण ते चमत्कार बघून मागे आले, त्यांना येशू नकोय, त्यांनी येशूंनी दिलेलं. Because Jesus said, येशू बोलले, you are not looking for me. तुम्ही मला शोधत आलेले नाही आहात. See? जीसस ही कॅन नो इट. Because you ate the bread and fish and you were filled. तुम्ही भाकर मासे खाल्ले आणि तुम्ही तृप्त झाला. John 6:26. योहान 6:26 मध्ये लिहिलंय बघा, मासा भाकर खाऊन तृप्त झाला तर आज परत आलात. Religion follows for benefits. धर्म काय करतो? फक्त फायदे बघतो, फायदे. Relationship follows for him. नातं काय करतं? फायदे नसले तरी चालेल, मला त्यांच्या मागे चालायचंय, मला ते नातं हवंय. Do you see many disciples leaving when Jesus said hard things? येशू जेव्हा अवघड गोष्टी बोलले तेव्हा अनेक शिष्य निघून गेले. पाहिलं? What is it? Religion. म्हणजे काय? हा धर्म आहे. Because it stays while it is easy and leaves when it is costly. कारण धर्माला सोपं केलं की धर्म राहतो, किंमत मोजावी लागली की धर्म निघून जातो, की हमसे नहीं होगा. Because John 6:66 clearly says, कारण योहान 6:66 मध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे. from that time many of his disciples turned back. तेव्हापासून त्याचे अनेक शिष्य निघून गेले. योहान 6:66. But then do you see Peter standing there? पण पेत्र मात्र तरी तिथे उभा होता. पाहिलं? And there Peter saying, आणि मग पेत्र म्हणाला तिथे, Lord, to whom shall we go? प्रभू आम्ही कुठं जायचं? That is relationship. ते नातं आहे की प्रभू आम्ही कुठं A जाणार. wife saying to the husband, where shall I go? हा, बायकोला नवऱ्याला म्हणणं की मैं कहाँ जाऊं? You are my husband. तुम्ही माझे पती आहात, आपको छोड़ के मैं जाऊं तो जाऊं कहाँ? Husband says, आणि मग नवऱ्यानं you म्हणणं, are the wife of the covenant. तू माझ्या कराराची बायको आहेस, Where can I go away from you? तुझे छोड़ के मैं भी जाऊं कहाँ? We are together. आपण एकत्र आहोत. That is relationship. त्याला नातं म्हणतात. असं नाही काही झालं की मी चालले. कुठं कुठं सुटलंय ते सगळं It आपलं. stays even when it does not fully understand. आणि जरी पूर्ण समजत नसेल तरी सुद्धा ते राहतं. ते आहे नातं. आहा आहा, पूर्ण समजत नसेल तरीही जे राहतं. लिख के रखो भाई, हे पंचिंग लाईन. त्याला म्हणतात नातं. Do you वा, see वा. the Israelites praising after the Red Sea opened? इस्रायली माणसांनी तांबडा समुद्र दुभंगलेला बघितल्यावर स्तुती सुरू केली. And पाहिलं? then complaining when there was no water. आणि पाणी प्यायला मिळालं नाही तेव्हा तक्रार सुरू केली. तेही A पाहिलं? wife should not complain. हा, असं बायकोनी सारख्या तक्रारी नाही करायच्या. आमच्या हिची कुरकुरच खूप असते, हो का? No complaining. अशी कुरकुर नाही करायची सारखी. Because that is religion under pressure. कारण तो धर्म आहे प्रेशर खालचा. त्यांच्या डोक्याचा ताप बनू नको, त्यांच्या डोक्याचा मुकुट बन. Amen. आमेन. हालेलुया. Do you see Moses entering the tent to speak with God? मोशेला तंबूमध्ये देवाशी बोलायला येताना पाहिलं? Face to face. समोरासमोर बंदा प्रभू से बात कर रहा, आमने सामने. Exodus 33 verse 11. निर्गम 33:11. That is relationship. त्याला म्हणतात नातं. He knows that my family will stand if I have a face to face relationship with God. तो म्हणाला, मला माहिती आहे माझा परिवार टिकेल जर मी देवाशी समोरासमोर नातं बांधलं तर माझी फॅमिली टिकेल. Just seeing the miracles will not strengthen your bonds. केवळ चमत्कार बघून तुमची नाती जी आहेत ना
त्याच्यात काही वजन आणि त्याच्यात काही दम येणार नाही. I want to know the miracle worker. मला चमत्कार नाही, चमत्कार करणारा करता बघायचा आहे. Do you see people crying out, crucify him? लोकांना तुम्ही पाहिलं असेल ओरडताना, याला वधस्तंभी खेळा. That is religion manipulated by emotions. तो धर्म आहे, भावनांचा खेळ खेळलेला धर्म. But do you see the thief on the cross पण वधस्तंभी लटकलेला चोर पाहिला का? saying, remember me? तो म्हणतो माझी आठवण ठेव. What is it? म्हणजे काय? Not religion, relationship. हे धर्म नाही, आता हे नातं आहे. तो म्हणाला आज माझी आठवण ठेवा गुरुदेव. That is relationship in its purest form. ते नातं आहे शुद्ध निखळ सोलाने सच नातं. Broken, desperate, तुटलेला, real. तुटलेला, फुटलेला, व्याकुळ, खराखुरा. Say, खराखुरा. do you see Simon the sorcerer शिमोन बघितला जादूगार, wanting power? त्याला पाहिजे काय? पॉवर, सामर्थ्य पाहिजे. He wanted to buy the power of the Holy Spirit. त्याला पवित्र आत्म्याची पॉवर विकत घ्यायची होती. What is it? Religion. हे काय? हा धर्म आहे. पवित्र आत्म्याची पॉवर विकत मिळते का? हा धर्म आहे. It wants power without surrender. त्याला पॉवर पाहिजे, समर्पण नको. ऐसा होता है क्या? You surrender, power will come. अरे पहिलं समर्पण कर, पॉवर एवी तेवी येणारच आहे. समर्पण केल्याशिवाय काय शनिवारी रात्री हे सगळं जे होतं ते होतं का? ऐसे ही होता है क्या? ऐसा नहीं होता बेटा. 100% सरेंडर है इधर. जो होते होते इधर भी आ गया अभी. I have to असं नाही seek ना. my God every मला day. रोज माझ्या देवाला शोधले मर जाएगा मैं. I told उसको नहीं you, ढूंढेगा तो. Saturdays I don't meet anybody. शनिवारी मी कोणाला म्हणून कोणालाही भेटत नाही. कोणाला नाही. Some preachers go home to home even on meeting days. काही उपदेशक, काही प्रीचर लोक मात्र मी बघतो त्यांच्या सभा असतील त्या दिवशी सुद्धा इकडे फिर तिकडे फिर. I don't know, maybe they can do it, but I cannot do it. त्यांना जमत असेल विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू ऑल ऑफ देम, पण मला नाही जमत. मला शनिवारचं तसं जमत नाही. I have to meet God first, otherwise I will have nothing to give you. शनिवारी पहिलं मला देवाला भेटायलाच पाहिजे, नाही तर मी तुम्हा लोकांना देणार काय? You will ask for fish, I will give you serpent. आणि तुम्ही मासा मागत याल आणि मी साप देऊन बसलो तर? You will ask for bread, I will give you a stone then. तुम्ही भाकर मागितली आणि दगड वाढली तर? Are you getting me, people? अरे दिस इज सिरियस बिझनेस मा. हे गंभीर काम असतं तसं म्हटलं तर फार. हे ऐसाही नाही होता. हे लाईफ टाइम सरेंडर आहे. See Jesus talking to the leper, touching them personally. येशू बघा कुष्ठरोग्यांशी बोलतात, त्यांना व्यक्तिगत रीतीनं हात लावून स्पर्श करून. That is relationship. ते नातं आहे. Touching one another. एकमेकांना स्पर्श करणं. आपली प्रार्थना संपली रविवारी 4 ते 6 ची की मी काय म्हणते, एक दुसरे को मिलो, हँडशेक करो, मिठी मारो. Some of the husbands and wives, they don't even hold hands. काही नवरा In बायको private, हातही- forget about public. काही नवरा बायको प्रायव्हेट मध्ये सुद्धा एकमेकांचे हात धरत नाही, तर पब्लिक मध्ये फिर क्या ही पकड़ेंगे एक दूसरे को ये लोग. क्या नाता है मालूम नहीं. धर्म ही दिख रहा मेरे को तो. Say, Amen. ऐसा नहीं होता ना. Jesus touched the leper. येशूंनी कुष्ठरोग्यांना हात लावला. And your spouse is not a leper, touch हा? them. आणि hold तुमचे them. जीवन साथीदार काय कुष्ठरोगी आहेत का? अरे लगा ना, हात पकड ना. नाही मला लाज वाटते. लग्न करताना नाही कळलं, आता लाजा वाटतात का? Religion always builds up upward like the tower. धर्म काय करतो? बुरुज बांध और ऊंचा बांध. But अरे relationship always bows down lower. नातं म्हणतो lower. और झुक और नीचे जा. नातं धर्म और बांध और ऊपर जा. Do you see the Pharisees washing their hands पुरुषांनी हात धुवून टाकले, पाहिलं? very carefully? एकदम सांभाळून हात धुवून टाकले. That is religion focused on external cleanliness. तो धर्म आहे, बाहेरची साफसफाई लक्षात घेऊन केलेला धर्म. But Jesus here is touching the lepers also. इथं येशू तर कुष्ठरोग्यांना पण हात लावतात, जे कोणी करायचं नाही त्या काळी अजूनही कोणी करत नाही. असं आहे अलीकडे पण. या एवढ्या. So you can imagine Pharisees will never touch a leper. मग परुषी काय कुष्ठरोग्यांना हात लावणार आहेत? कधीच नाही. Amen. टेक्नॉलॉजीनी भरलेल्या अलीकडच्या जमान्यात पण कुष्ठरोग्यांना हात लावायला पटकन कोणी सरसावत नाही. Love will break all barriers. पण प्रेम सगळ्या अडखळणांवर मात करतं. See the early church praying together सुरुवातीची मंडळी किंवा चर्च पहा, कसं एकत्र बसून ते प्रार्थना until the करतात. whole place is shaken. संपूर्ण जागा हदरेपर्यंत यांची प्रार्थना सुरू That झाली. is relationship. त्याला नातं Hunger म्हणतात. for God. ओ देवासाठी भुकेला. Not hunger for display. बाकी काही डिस्प्ले प्रदर्शन आओ देखो वगैरे नव्हे. नो नो नो, क्या देखो, जिधर जीसस ने उधर देखना ही क्या है. Do you see people bringing offerings before God लोकांना देवासमोर अर्पण आणताना, ऑफरिंग आणताना पाहिलं तुम्ही? while living in injustice? अन्याय जगत असताना देवासमोर अर्पण घेऊन And येतात. that is religion.
तो धर्म. God says, I do not delight in your offerings. देव म्हणतो मला तुझ्या दानार्पणावरती आनंदच नाहीये. But then do you hear Micah saying, पण मिखा बोलताना ऐकला, walk humbly with your God. तुझ्या देवासोबत नम्रतेनं चाल. That is relationship. ते नातं आहे. मिखा म्हणाला वॉक हम्बली बिफोर युअर गॉड. तुझ्या देवासमोर तरी नम्रपणे चाल ना. त्याचे पडसाद दुसऱ्यांसमोर वागताना दिसतातच. Do you see Jonah योना पाहिला preaching, प्रिचिंग करतो but still angry when Nineveh repented? तरी चिडलेला आहे. निनवेनी जेव्हा पश्चाताप केला ना तरी हा चिडलेला होता. You may preach very beautifully, but at home, if you cannot stand your wife, that preaching has no sense. तुमचे उपदेश फार छान असतील पण घरी जाऊन जर तुम्हाला तुमची बायको सहन होत नसेल तर केलेल्यावर पाणी आहे बरं का. केलेल्यावर पाणी आहे. So Jonah was carrying religion, योना धर्म घेऊन निघाला होता. obedience without compassion. आज्ञापालन कळवळ्याशिवायचं. काउंट्स टू 0 अगेन. Look at Jesus येशू बा on Palm Sunday weeping over Jerusalem. जावळ्यांच्या रविवारी यरुशलेमेला बघून रडतायत. That is relationship. ते नातं आहे. Weeping for others, दुसऱ्यांसाठी रडणं, weeping for your children, मुलांसाठी रडणं, weeping for your spouses. तुमच्या जीवन साथीदारांसाठी रडणं. Lord, they are not yet saved. I want them to be saved. प्रभू त्यांचं अजून तारण झालं नाही. मला त्यांचं तारण झालेलं पाहायचंय Make प्रभू. them strong, Lord. त्यांना तू खंबीर कर. त्यांना तू तुझ्यामध्ये बळकट कर प्रभू. That is relationship. त्याला नातं म्हणतात. Love even when rejected. नाकारलेलं आहे पण प्रेमात आहे. Amen. आमेन. नाकारलेलं आहे पण प्रेमात आहे. काय अर्थ आहे या वाक्यांचा. देव बाप्पा जो ये जिएगा उसकी लाईफ बनेगी. I think so. I need to stop here. मला वाटतं थांबायला 6 वाजला. मला तर असं होतं तुम्ही बोलत राहा मी ऐकत राहावे. हे जीवन घडवणारे शब्द आहेत बेटा. देशी जन्मास आकार तूच रे. Thank you, Jesus. Today, God has given us a great opportunity. आज देवाने आपल्याला महान संधी दिलेली आहे. He wants to restore our marriages. देवाला आपले विवाह पुनर्वसित करायचे आहेत. He wants to strengthen our relationship देवाला आपली नाती ताकदवर करायची आहेत. with God, देवाशी असलेलं नातं, with our spouses, आपल्या जीवन साथीदारांशी, बायकोशी, नवऱ्याशी असलेलं नातं, with our children, आपल्या मुलाबाळांशी आपली असलेली नाती with the church members. आणि चर्च मेंबर्स सोबत आपली असलेली नाती. Then life will flow. मग जीवन वाहतं बेटा. Blessings will flow. मग आशीर्वाद वाहतात. Things will change. मग गोष्टी बदलतात. बोलने Amen. से कुछ नहीं होता. मी तर नेहमी म्हणते करके दिखाओ तो माने. Shall we worship the Lord? Come. करायची का आराधना. चला. तू मेरा जीवन, तू मेरी शक्ति, तू मेरा प्राण और तू सब कुछ है. तू मेरा जीवन, तू मेरी शक्ति, तू मेरा प्राण और तू सब कुछ है. हम दोनों अलग नहीं है, अब हम दोनों एक साथ हैं. Yes, Lord. हम दोनों अलग नहीं हैं, अब हम दोनों एक साथ हैं. यीशु मेरा जीवन, यीशु मेरी शक्ति, यीशु मेरा प्राण और यीशु सब कुछ है. Amen. यीशु मेरा जीवन, यीशु मेरी शक्ति, यीशु मेरा प्राण और यीशु सब कुछ है. हम दोनों अलग नहीं हैं. हाँ प्रभु, अब हम दोनों एक साथ हैं. Yes, Lord. हम दोनों अलग नहीं हैं, अब हम दोनों एक साथ हैं. क्या ना किया मेरे
for you people. आता मी तुम्हासाठी प्रार्थना करणार आहे. Today is a great day, का आजचा दिवस महान आहे. a day where we are celebrating our wedding anniversary. असा दिवस की जेव्हा आमच्या लग्नाचा 40वा वाढदिवस साजरा केला जातोय. And I want to release that same kind of anointing and blessing upon the married couple. आणि मला त्याच पद्धतीचा आशीर्वाद आणि अभिषेक सगळ्या लग्न झालेल्या जोडप्यांवर मोकळा करायचा आहे. If God could take us all these 40 years of जर देव togetherness, आम्हाला एकत्र 40 वर्ष नेऊ शकला, वापरू शकला, He can do it with you as well. देव तुझ्याही जीवनात हे करू शकतो. Just surrender and resurrender to God. केवळ आपलं जीवन देवाला समर्पित कर, परत कर, परत कर, सारखं कर, आज कर, उद्या कर, रोज कर. I mean, there are so many things to share with you तसं तर खूप काही आहे हो तुम्हाला सांगण्यासारखं. 40 years इज अ बिग जर्नी. because experience speaks. काय अनुभव बोलतात. अनुभवाची शिदोरी 40 वर्षात वाढते. And 40 years, you have many stories, आणि 40 वर्ष सांगण्यासारख्या कथा पण खूप होतात. but I will share with you some सांगेन other मी time. आणि कधीतरी सांगेन. But it's a beautiful journey. पण सुंदर प्रवास आहे हा. It's beautiful. सुंदर. Some people say marriage is hard. काही लोक म्हणतात विवाह isn't. म्हणजे फार अवघड हो. A threefold cord is not easily broken. तेरी दोरी पटकन तुटत नाही बेटा. God will work wonders in your marriage. देव तुझ्या विवाहित जीवनात अद्भुत चमत्कार करेल. Amen. आमेन. He can bring that joy तो आनंद आणेल, that peace, ती that शांती happiness. आणेल, ती खुशी आणेल, once again. परत एकदा आणेल. वाय नॉट. Shall I pray now? प्रार्थना करू. Father, दे बाप्पा thank you, Lord. तुझे आभार मानतो. We don't want religion. आम्हाला धर्म नको. We want relationship. आम्हाला नातं पाहिजे. ते धर्म बिर्म सगळं आम्ही करून आलोय. आम्हाला आता नातं We पाहिजे. want life आम्हाला जीवन पाहिजे. to flow in our relationship with you. आमचं तुझ्याशी जे नातं आहे त्या नात्यात आम्हाला वाहणारं And the जीवन पाहिजे. relationship that should flow even in our lives. आणि ते नातं आमच्या जीवनात सुद्धा व्हायला पाहिजे. Father, दे बाप्पा let every home be a miracle home. प्रत्येक घर चमत्काराचं घर बनू दे. Let every home be a blessed home. प्रत्येक घर आशीर्वादित घर बनू दे. Joy should flood that home. आनंद त्या घरामध्ये पुरासारखा येऊ दे. Peace should flood that home. शांती त्या घरामध्ये पुरासारखी येऊ दे. You said in your word, तुझ्या वचनात तू म्हणालास he who findeth the wife findeth the good thing. ज्याला पत्नी सापडते त्याला काहीतरी चांगलं सापडतं. That means something good happens. म्हणजे काहीतरी चांगलं घडतं And it should happen. आणि घडायला हवं. He who findeth the wife ज्याला findeth the good thing. ज्याला पत्नी सापडते त्याला काहीतरी चांगले सापडते And receives favor from God. आणि त्याला देवाकडनं अनुग्रह प्राप्त होतो. Favor will come in that home. अनुग्रह त्या घरात येणारच. Where there is relationship, favor has to come. जिथे नातं मानलं जातं तिथे अनुग्रह येणारच. It's a covenant. कारण तो करार आहे. And God has to release His blessings in आणि your life. देवाने तिथे तुझ्या जीवनावर आशीर्वाद मोकळे केलेच पाहिजे. Now I proclaim blessings आता मी आशीर्वाद घोषित करतो. in all the married couples in Jesus' name. सर्व लग्न झालेल्या जोडप्यांवर येशूंच्या नावात मी आशीर्वाद घोषित करत आहे. You will prosper in the name of तुम्ही Jesus. समृद्ध होणार येशूंच्या नावात. You will walk together in तुम्ही Jesus' name. एकत्र चालणार येशूंच्या नावात. The devil will not break your marriage in Jesus' name. सैतान तुमच्या विवाहांना मारणार नाही येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. In your wife you will find Abigail, तुझ्या पत्नीत तुला अबिगेल a सापडेल. wise woman, एक सुज्ञ स्त्री सापडेल. will be a blessing for your home. तुझ्या घरासाठी ती आशीर्वाद बनेल. In your home you will find an Abraham तुझ्या घरात तुला अब्राहम सापडेल who will lead the whole family. जो पूर्ण परिवाराला चालवेल. It's happening. होत आहे असं. God is raising up Abrahams and Dev- Abigails and Rebeccas and देव Isaacs. देव अब्राहम अबिगेल रबेका इसहाक असे लोक उभे करतोय. He's raising up in our church. आपल्या चर्च मध्ये देव अशी मंडळी उभी करतो. You will be a testimony unto many people. तुम्ही अनेक लोकांसाठी साक्ष बना. Healing will flow in your home. आरोग्य तुमच्या घरांमध्ये वाही. Blessings will flow in your home. आशीर्वाद तुमच्या घरात वाहतील. The marriages that are about to break जे विवाह तुटायच्या बेतात आहेत will be restored in the name of Jesus. येशूंच्या नावात ते पुनर्वसित होतील. If the wives have left home, जर बायकांनी घर सोडलंय I encourage them to come back in Jesus' मी name. प्रोत्साहन देतोय त्या सगळ्या बायकांना त्या पत्नींना आपल्या घरी परत जा. There lies your blessing. तिथेच तुझे आशीर्वाद आहेत. If the man has left the wife, आणि समजा त्या पतीने आपल्या पत्नीला सोडलंय I encourage him to come back. त्या पतीलाही मी प्रोत्साहन देतो आपल्या बायकोकडे परत ये. Whatever has happened, जे काही झालं असेल love is bigger than all faults. प्रेम सगळ्या चुकांपेक्षा मोठं आहे. Love covers a multitude of sins. प्रेम पापाची रास झाकतं असं लिहिलंय.
Oh, hallelujah. Shakarabara. Rabba Shantara Baba Baba. Ira Baba Baba. Your family is being blessed in Jesus' name. तुमचा परिवार येशूंच्या नावात आशीर्वादित होत आहे. Receive the blessings in Jesus' तो name. आशीर्वाद येशूंच्या नावात स्वीकारा. Physical blessings, शारीरिक आशीर्वाद, mental blessings, मानसिक आशीर्वाद in the name of Jesus. येशूंच्या नावात. Financial blessings, आर्थिक आशीर्वाद in the name of Jesus. येशूंच्या नावात. There is a flow taking place now. एक वाहतूक इथे सुरू झाली आता. The येशूंच्या devil नावात. is going out of your homes in सैतान Jesus' तुमच्या name. घरांना सोडून निघून चाललाय येशूंच्या नावात. His work is breaking in Jesus' name. सैतानी काम तुटत आहे येशूंच्या नावात. We receive it, Jesus. The devil who prospered in your home जो सैतान तुझ्या घरात समृद्धीला आलाय is leaving in Jesus' name तो today. येशूंच्या नावात आज निघून जात आहे. In the name of Jesus. येशूंच्या You नावात. devil leave. सोड सैताना Leave येशूंच्या every नावात. home in Jesus' name. सोड प्रत्येक घर येशूंच्या In नावात. the name of Jesus. येशूंच्या नावात. जो Love is सैतान building up. Forgiveness is building up. प्रीती वाढतीये, क्षमा वाढतीये, Acceptance is building स्वीकारणं up. स्वीकारणं वाढतंय. विदाउट लुकिंग ॲट फॉल्ट्स, चुकांकडे न बघता त्यांना स्वीकारणं वाढतंय. In the name of Jesus. येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Father. I believe, राबा बाबा Lord. खराबा. You माझा have heard विश्वास my आहे, माझी prayer. प्रार्थना तू ऐकलेली आहेस. In Jesus' name I pray. कारण येशूंच्या नावात मी मागतोय. Amen and amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.